नमस्कार. मी सौ मंजुषा गारखेडकर. आज माझ्यातली मी या मधील मातृदिनानिमित्त असलेल्या कथा स्पर्धेअंतर्गत माझी कथा सादर करत आहे. सर्वप्रथम माझ्यातली मी आणि संगीता देवकर मॅडमचे मला संधी दिल्यानिमित्त खूप खूप आभार मानते आणि माझी कथा सादर करते. माझ्या कथेचे नाव आहे आनंदाचा ठेवा. मिहिका आज हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेली होती. तिचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे ती ॲडमिट होती. ॲक्सिडेंट झाल्यामुळे मिहिका कधीच आई होऊ शकणार नव्हती. हे तिला अजून सांगितलेलं नव्हतं. तिला हे सगळं कसं सांगायचं हा प्रश्न डॉक्टर आणि मिहीर दोघांनाही पडला होता. मिहीर स्वतःच डिस्टर्ब होता. पण मिहिकाला या अवस्थेत सांगितल्यावर ती कशी रिॲक्ट होते आणि त्याचा तिच्या तब्येतीवर काय परिणाम होईल याचं त्याला टेन्शन होतं. त्यासाठी त्याला खंबीर होणं आवश्यक होतं. मिहिका शुद्धीवर आल्यापासून तिला सांगण्याचा धीर होत नव्हता, पण तिला सांगायलाच हवं होतं. शिवाय ते डॉक्टरांनी सांगितलं तरच योग्य ठरणार होतं. आज मिहिकाला सगळं सांगण्याचा निश्चय डॉक्टर आणि मिहीरने केला होता. मिहिकाला विकनेस जरी आला होता तरी ती आता त्या प्रसंगातून सावरली होती. डॉक्टरांनी जखम चेक केली आणि ड्रेसिंग करताना तिच्याशी गप्पा मारत मारत तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते. मिहीरला मात्र भयंकर टेन्शन आलं होतं. डॉक्टर म्हणाले, मिहिका मॅडम, आज फारच फ्रेश दिसताय तुम्ही. कसं वाटतंय? जखम पण भरली आहे. आता 3-4 दिवसात तुम्ही कामाला जाऊ शकाल. घरी बसून कंटाळा आला असेल ना? हो ना डॉक्टर, फार कंटाळा येतो घरात. सतत कामाची सवय असल्याने हे असं घरी बसवत नाही हो मला. मिहिका, तुम्हाला थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल जखमेची. आणि हो, तुम्ही आई होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. नाही म्हटलं तरी चालेल. डॉक्टरांनी जरा भीतभीतच सांगितलं आणि केबिनमध्ये एकदम निशब्द शांतता पसरली. डॉक्टरांचे शब्द काळजाला चिरतायत असं मिहिकाला वाटलं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मिहीर, बघ काय म्हणतायत डॉक्टर. डॉक्टर, असं का म्हणताय तुम्ही? मी काय गुन्हा केलाय म्हणून माझ्याच बाबतीत हे असं घडलं? मिहीर, तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना. डॉक्टर आणि मिहीर यांना काय बोलावं तेच सुचत नव्हतं. तरी डॉक्टर म्हणाले, मिहिका, तुम्ही तर मोठ्या पोस्टवर आहात ना. तुम्हाला कामात झोकून द्यायला वेळ मिळेल. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला काम करता येईल. तुमच्या पदाला न्याय देता येईल. डॉक्टर, मला मोठं पद भूषवायचंय. पदाला न्यायही द्यायचाय, पण अशा पद्धतीने? डॉक्टर, काहीच उपाय नाही का हो? प्लीज शोधा ना काहीतरी उपाय. टेक युअर ओन टाइम डॉक्टर. मिहिकाला धक्का सहनच होत नव्हता. मिहीर डोळ्यातलं पाणी लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पण मिहिकाला आपण सांभाळून घ्यायचा निश्चय करून ते दोघंही बाहेर पडले.